पेट्रोल रोज लागणार आहे, डिझेल रोज लागणार आहे, गॅस रोज लागणार आहे आणि ती दरवाढ अचानक होते. तर आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे गरिबी गाव्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे ते आमच्या सारख्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आंदोलन हे 100% या ठिकाणी होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुण्यात आज निषेध आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तर हे नेमकं काय प्रकरण आहे आपण साईनाथ बाबर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय झालं, तुमचं नियोजित आंदोलन होतं मात्र त्यापूर्वी तुम्हाला पोलिसांनी नोटीस बजावली? पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. काल रात्री परवानगीसाठी पत्र दिलं. पत्र दिल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये माझ्या नावाने एक नोटीस निघाली की आपल्याला ही परवानगी देण्यात येत नाही आणि या ठिकाणी 5 जणांच्या वरती कोणी एकत्र यायचं नाही, जमावबंदीचा आदेश काढण्यात आलेला आहे. मला वाटतं की आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आज भांडत आहोत. जे रोजच्या जीवनामध्ये लोकांना लागणारी गरज आहे, पेट्रोल रोज लागणार आहे, डिझेल रोज लागणार आहे, गॅस रोज लागणार आहे आणि ती दरवाढ अचानक होते. खरं तर युद्धाचं कारण दिलं जातं. युद्ध सुरू होऊन 1.5 महिना आला. 1.5 महिन्यानंतर आज हा दर वाढतोय. मला वाटतं की मागच्या काळामध्ये ज्यावेळेस कच्च्या तेलाचे दर कमी होते त्यावेळेस जवळपास 35 ते 40 लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झाले. मला वाटतं त्याचं योग्य नियोजन केलं असतं तर आज हा भार आपल्यावर पडला नसता. आणि जेणेकरून मुख्यमंत्री आज आमच्या त्या भागामध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री परवा मंत्रालयात 2 व्हीलरवर गेले. आज पुणे शहरात 2 व्हीलरवर फिरणार आहे का फक्त 1 दिवसाचा स्टंट होता? मला वाटतं की तेच पाहण्यासाठी आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमा झालो. तर तू जमा झाला मात्र आता पोलिसांनी तुम्हाला नोटीस बजावली आहे. 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जमा होणे असं त्यांनी एक प्रकारे आदेश दिलाय. आता काय तुम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करत आता पोहोचलाय, पोलिसांची गाडी देखील दिसते, पण तुमचं आंदोलन होणार नाही होणार काय पुढे काय ठरलं? आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहोत आणि राजसाहेबांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही या ठिकाणी 100% आंदोलन करणार आहोत. या ठिकाणी पोलीस यंत्रणेने किती जरी ताकद लावली तर आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे गरिबी गाव्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे ते आमच्या सारख्यांना वेगळं सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे आंदोलन हे 100% या ठिकाणी होणार आहे आणि त्या दृष्टीने आमची सर्व तयारी झालेली. तर आपण पाहू शकता पुण्यातील कोंढवा परिसरात खरं तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन होणार होतं. ज्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याचं देखील पाहायला मिळतं. माझ्या पाठीमागे पाहू शकता पोलिसांचा बंदोबस्त आहे, पोलिसांची व्हॅन आहे आणि 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असा आदेश पुणे पोलिसांनी जो आहे तो या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून काढलाय. मात्र तरी सुद्धा आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचं या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.